येथे शिवजयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी मिरज तालुका अध्यक्ष श्री तानाजीराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न। पाहूया आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 अखेर स्वराज्य सप्ताह म्हणून घोषित करण्यात आला आहे। याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे मिरज तालुका अध्यक्ष तानाजीराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाध्यक्ष मान्य वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी या ठिकाणी भव्य वक्तृत्व व हस्तलेखन स्पर्धा घेण्यात आल्या। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हा विषय देण्यात आला होता। महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बेळंकीच्या सरपंच सौ सारिका शिंदे व महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मान्य बाळासाहेब ओमासे यांच्या हस्ते करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित यांचा सत्कार करण्यात आला। विद्यादीप इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब ओमासे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शिवजयंतीची सुट्टी असताना सुद्धा अत्यंत उत्साहाने इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला। वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकूण 22 तर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये एकूण 90 स्पर्धकांनी सहभाग घेतला। ही स्पर्धा खूपच पारदर्शक घेण्यात आली। स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री रघुनाथ अत्नीकर सर व सौ योगिता अत्नीकर मॅडम उपस्थित होते। विद्यादीपचे प्राचार्य शेखर पवार सर व दीपा पाटील मॅडम व त्यांचे सर्व सहकारी तसेच वेंकोचीवाडीचे मुख्याध्यापक मुजावर सर या सर्वांचे फार मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी बेळंकीच्या सरपंच सौ सारिका शिंदे, डॉक्टर महेश कुमार शिंदे, बेळंकीचे ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव जाधव, त्याचप्रमाणे वेंकोचीवाडीचे सूर्यकांत निकम, सर्जेराव माने, एरंडोलीचे माजी डेप्युटी सरपंच श्रीकांत जाधव, बेडकचे माजी व्हाईस चेअरमन नागरगोचे साहेब व त्यांचे सर्व सहकारी इतर मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धा संपन्न होण्यासाठी विद्यादीपचे संस्थापक माननीय बाबा वाघमारे साहेब यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले। सर्वप्रथम मी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। आपल्या अजितदादा यांच्या आदेशानुसार 12 तारीख ते 19 तारीख शिवसप्ताह असं आपण चालू करूया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदाच्या वातावरणात अगदी मोठ्या प्रमाणात तिने सांगितल्याप्रमाणे शिवसप्ताहाचं नियोजन झालं आहे। कुठं रक्तदान शिबिर चालू आहेत, कुठं वृक्षारोपण चालू आहे, कुठं विविध स्पर्धा चालू आहेत, कुठं शर्यती चालू आहेत। तशाच पद्धतीनं मी एक दादा गटाचा एक छोटासा कार्यकर्ता तालुकाध्यक्ष आमच्यातर्फे बेळंकीमध्ये विद्यादीप स्कूलमध्ये आज लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून खुल्या स्पर्धेचं आयोजन केलं। यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा चालू आहेत। यासाठी मी आमचे नेते बाळासाहेब ओमासे यांना आमंत्रित केलेलं आहे आणि या गावच्या सरपंच मॅडम आलेल्या होत्या। त्यांच्या हस्ते आमच्या राजांचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे आणि आनंदाचं वातावरण आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।